वर्टिकल सर्क्युलर मोशन, वर्टिकल circular motion. Vertical circular motion is a non-uniform circular motion. Vertical circular motion is a non-uniform circular motion. Straight to the point. Vertical circular motion मध्ये आपल्याला विचारतात की कोणत्याही पोझिशनला टेन्शन किती आहे स्ट्रिंगमध्ये. वर्टिकल सर्क्युलर मोशन करते वेळेस टेन्शन किती आहे. पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो. एक असते पेंड्युलम, एक असते पेंड्युलम. पेंड्युलममध्ये जो बॉब आहे तो बॉब एक कंप्लीट रिव्होल्यूशन करत नाही. बॉब कंप्लीट रिव्होल्यूशन करत नाही. कुठं ना कुठं बॉबची जी कायनेटिक एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी बनते. बस हेच सिंपल कन्सेप्ट यूज करून आपल्याला प्रत्येक सिंपल पेंडुलमचे क्वेश्चन सॉल्व करता येतात. सो हे क्लिअर राहू द्या की बॉबमध्ये कुठं ना कुठं कायनेटिक एनर्जी 0 बनते. ज्या पोझिशनला जरा थिटा असेल तर कायनेटिक एनर्जी हाफ mv² बिकम्स पोटेन्शियल एनर्जी mgh. व्हॉट इज दिस हाईट? This is h. आता h कसं काढायचं? हे टोटल लेंथ काय आहे? r आहे. काय आहे? √v²/2. हे टोटल लेंथ l आहे. ही पण टोटल लेंथ l झाली. एवढा पोर्शन झाला l cos θ. काय झाला? ठीक आहे. टोटल लेंथ l. हा तुकडा काय झाला? l cos θ. मग आपल्याला फक्त एवढी लेंथ पाहिजे, ग्रीन शेडेड लेंथ. टोटल l मायनस l cos θ करायचं. टोटल l मायनस l cos θ करायचं आणि आन्सर काय ते l कॉमन घ्या. l इंटू 1 मायनस cos θ. h इज इक्वल टू l इंटू 1 मायनस cos θ. ठीक आहे ना. अशा प्रकारे आपल्याला सिंपल पेंडुलम आणि वर्टिकल सर्क्युलर मोशनला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. सिंपल पेंडुलमचे सगळे न्यूमेरिकल्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे बॉटमची कायनेटिक एनर्जी इक्वल टू टॉपची पोटेन्शियल एनर्जी इक्वेट करून सॉल्व करता येतात. आता आपण स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंटवर जाऊया. ते म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्याही पॉईंटला टेन्शन काय राहते स्ट्रिंगमध्ये. 3 इम्पॉर्टंट पोझिशन्स आहेत. वन इज बॉटम, अनदर इज हॉरिझॉन्टल आणि नेक्स्ट वन इज टॉप. बॉटम, हॉरिझॉन्टल आणि टॉप. बघा, ज्यावेळेस बॉडी वर्टिकल सर्क्युलर मोशन करते त्यावेळेस कोणत्याही पॉईंटला कायनेटिक एनर्जी 0 राहत नाही. कारण जर कायनेटिक एनर्जी 0 असली तर सर्क्युलर मोशनच होणार नाही ना. कुठल्याच पॉईंटला कायनेटिक एनर्जी 0 होत नाही. हा फक्त एवढा आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन असल्यामुळं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी बॉटमला असते आणि मिनिमम कायनेटिक एनर्जी टॉपला असते. ठीक आहे, समजलं? कामाची गोष्ट. तर सर्क्युलर मोशन करत असते वेळेस बॉटम पोझिशनला दोरीच्या मधलं टेन्शन किती येते? टेन्शन T इज बॅलन्स्ड बाय mg आणि mv²/r. सो बॉटमचं टेन्शन ॲट बॉटम TB इज इक्वल टू mv²/r प्लस mg. ठीक आहे ना. तर तेच जर हॉरिझॉन्टलला पाहायला गेलं तर हॉरिझॉन्टलला टेन्शन काय ते T हॉरिझॉन्टल फक्त आणि फक्त mv²/r येते आणि mg येत नाही. mg काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही टेन्शनमध्ये. ठीक आहे ना. तर हॉरिझॉन्टलला टेन्शन TH इज इक्वल टू जस्ट mv²/r. आणि जर कोणी टॉपला जर विचारलं टेन्शन ॲट टॉप फक्त mg राहील त्या केसमध्ये. टेन्शन ॲट टॉप वरच्या डायरेक्शनमध्ये राहते mv²/r आणि खालच्या डायरेक्शनमध्ये राहते
mg. ठीक आहे ना. जर आपण पाहिलं तर टेन्शन ॲट टॉप इज इक्वल टू एम यू स्क्वेअर बाय आर मायनस एम जी. सो टॉपला टेन्शन किती आहे? टेन्शन ॲट टॉप इज एम यू स्क्वेअर बाय आर मायनस एम जी. न क्वेश्चन इज कोणत्याही पोझिशनला टेन्शन किती येते? कोणत्याही पोझिशनला टेन्शन किती येते? थीटा या पोझिशनला. ओके. नाउ ऑलवेज रिमेंबर थीटा इज अँगल मेड बाय रोटेटिंग लाईन विथ व्हर्टिकल. थीटा हे कोणासोबत बनवलेला अँगल आहे? व्हर्टिकल सोबत. तर थीटा हे व्हर्टिकल सोबत बनवलेला अँगल असेल तर या पोझिशनला एम यू स्क्वेअर बाय आर इज आउटवर्ड, एम यू स्क्वेअर बाय आर इज आउटवर्ड, एम जी इज परपेंडिकुलर. यस वर्टिकली डाउनवर्ड, एम जी इज वर्टिकली डाउनवर्ड. आता ध्यान द्या, हा तोच थीटा असतो आणि एम जीचे दोन कंपोनंट पडतात, एक एम जी साइन थीटा आणि एम जी कॉस थीटा. एम जी कॉस थीटा कॉन्ट्रीब्यूट करते टेन्शनला, टी थीटाला. कळलं ना? टी थीटाला एम जी कॉस थीटा कॉन्ट्रीब्यूट करते. सो टेन्शन ॲट एनी अँग्युलर पोझिशन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थीटा. एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थीटा. समजलं? नो, आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की वर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी मिनिमम किती वेलॉसिटी आपल्याला द्यावी लागेल. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की बरोबर आहे ना, जर फ्रीली सोडून दिलं त्या बॉबला तर तो बॉब सिंपल पेंडुलम सर्कल लटकत राहील. त्या बॉबला मिनिमम किती कायनेटिक एनर्जी देता की ते बॉब वर्टिकल सर्क्युलर मोशन करेल. कळलं ना? तर मिनिमम एवढी कायनेटिक एनर्जी म्हणजे एवढी वेलॉसिटी द्यायची की जे दोरीच्या मधलं जे टेन्शन आहे ना, दोरीच्या मधलं टेन्शन टॉपपर्यंत झिरो नाही झालं पाहिजे. कारण टॉपच्या आधी जर टेन्शन झिरो झालं तर गोटी खाली पडते. ठीक आहे ना? टॉपच्या आधी जर दोरीच्या मधलं टेन्शन झिरो झालं तर गोटी खाली पडते. पण जर टॉपला एक्झॅक्टली टॉपला टेन्शन झिरो झालं तर नो प्रॉब्लेम. येस, तर नो प्रॉब्लेम. एक सर्कल होते तिथं. समजलं ना? सो मिनिमम वेलॉसिटी एवढी द्यायची वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, मिनिमम वेलॉसिटी एवढी द्यायची की टेन्शन इन द स्ट्रिंग बिफोर टॉप पोझिशन शुड नॉट बी इक्वल टू झिरो. पण टॉप पोझिशनला टेन्शन झिरो राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? टेन्शन ॲट टॉप कॅन बी झिरो. ठीक आहे ना? आपण टॉपला टेन्शन झिरो झालं असं आपण समजू शकतो. सो फॉर वर्टिकल सर्क्युलर मोशन मिनिमम वेलॉसिटी शुड बी, मिनिमम वेलॉसिटी काय राहिली पाहिजे? सच दॅट टॉपला टेन्शन किती राहो? झिरो. टॉपला टेन्शन किती राहो? झिरो. ठीक आहे ना? टॉपला टेन्शन झिरो राहो. आता आपल्याला टॉपच्या टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे. टेन्शन ॲट टॉप इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस एम जी. सो देअरफॉर झिरो इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस एम जी. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एम जी. दिस इज वेलॉसिटी ॲट टॉप. ठीक आहे ना? सो एम एम गेट्स कॅन्सल्ड. सो टॉपची वेलॉसिटी काय येते? वेलॉसिटी ॲट टॉप इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 rg. ठीक आहे ना? वर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी टॉपला वेलॉसिटी किती राहावी लागते? कमीत कमी
व्ही टॉप अंडर रूट आजी. स्क्वेअर रूट ऑफ आर जी. ठीक आहे ना. आता जर आपल्याला कोणी विचारलं की कायनेटिक एनर्जी काय राहते टॉपला, 0. पागल कायनेटिक एनर्जी खाली टॉप सो टॉपला कायनेटिक एनर्जी राहते हाफ एम व्ही स्क्वेअर. काय? सगळ्यात कमी राहते. हाफ एम व्ही स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी ॲट टॉप इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर मीन्स आर जी. रूट आजी. हाफ एम व्ही स्क्वेअरचे मिनिमम राहते. कायनेटिक एनर्जी टॉपला सगळ्यात कमी राहते आणि किती राहते? हाफ एम आर जी. कळलं ना. तर पोटेन्शियल एनर्जी किती राहते? सिम्पल आहे. हाईट किती झाली? 2r. हाईट झाली 2r. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप एम जी एच. एम जी एचच्या जागी 2r. एचच्या जागी 2r. एम जी 2r. ठीक आहे ना. सो पोटेन्शियल एनर्जी किती झाली? 2 mgr. 2 mrg. नाव टोटल एनर्जी किती सिम्पल आहे बघा. कायनेटिक प्लस पोटेन्शियल 2 आणि अर्ध 2.5. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 mrg. ठीक आहे. टोटल एनर्जी इक्वल टू 5/2 mrg. हॅलो हॅलो. हां बोल की मॅम. नाही होता आवाज नाही. क्लासवर आहे. ये अभ्यास चालू आहे. मी लगेच करतो कॉल तुला. आमदाराचं पूर्व आमदाराचं पूर्व आमदाराचं पूर्व हां. तर टोटल एनर्जी काय ते 5/2 mrg. टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 mrg. मस्तपैकी आता आपण काढूया बॉटमला काय ते ॲट बॉटम की हॉरिझॉन्टल काढूया. चला सिक्वेन्समध्ये हॉरिझॉन्टल. बघा हॉरिझॉन्टलला सुद्धा टोटल एनर्जी तर तेवढीच राहणार आहे. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल इज 5/2 mrg. टोटल एनर्जी किती आहे? 5/2 mrg. ठीक आहे ना. आता एखादा पार्टिकल जर समजा हॉरिझॉन्टलला असेल, एखादा पार्टिकल जर समजा हॉरिझॉन्टलला असेल तर त्याची वेलॉसिटी किती येते ते काढूया. व्ही हॉरिझॉन्टल. ठीक आहे ना. ते स्क्वेअर रूट ऑफ 1च्या नंतरचा ऑड नंबर 3rg येते. पण ते कसं येते ते बघूया. सो टोटल एनर्जी माहीत आहे. याची इथली पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mgh. mghच्या जागी एचच्या जागी आर लिहायचं. येस. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलची पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mghच्या जागी आर 1r. ठीक आहे ना. तर टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी गेली तर काय होऊन जाते? कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी काय येते हॉरिझॉन्टलला? 2.5मधून 1 गेलं 1.5 राहते. 3/2 mrg. ठीक आहे. सो टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीमधलं हाफ एम साईडला काढा, उरते व्ही स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3rg. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3rg अँड हेन्स व्ही हॉरिझॉन्टल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3rg. समजलं ना. तर ते हॉरिझॉन्टलची वेलॉसिटी येऊन गेली स्क्वेअर रूट ऑफ 3rg. आता 3च्या पुढचा ऑड नंबर हां तर बॉटमला तेच येते. आता क्यूट नंबर राहतात. ॲट 5चा स्क्वेअर रूटचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तुला अजून. स्क्वेअर रूट ऑफ 5rg मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1rg. प्लस 6rg. स्क्वेअर रूटचं सबस्ट्रॅक्शन. स्क्वेअर रूट ए मायनस स्क्वेअर रूट बी. स्क्वेअर पण मायनस करूया.
चला बॉटमला वेलॉसिटी सगळ्यात जास्त राहते. बॉटमला टेन्शनही सगळ्यात जास्त राहते, म्हणून कधी दोरी तुटली तर ती बॉटमलाच तुटते. ठीक आहे. तर वेलॉसिटी ॲट बॉटम इज इक्वल टू विच इज मॅक्सिमम स्क्वेअर रूट ऑफ 5r(g). तर बॉटमला हे कसं आलं ते बघूया. टोटल एनर्जी तर 30 राहते, 2.5 mrg, 5/2 mrg. पोटॅन्शियल किती राहते बॉटमला 0. तर जी एनर्जी आहे तिची सगळी एनर्जी काय राहते कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम इज इक्वल टू 5/2 mrg. ठीक आहे ना. तर वेलॉसिटी काय येणार आहे हाफ एमला साईडला काढा, बाकीचं उरतं v स्क्वेअर इज 5rg. सो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg. ठीक आहे ना. आता इंटरेस्टिंग कंडिशन, कोणत्याही पोझिशनला आपल्याला कोणतीही पोझिशन म्हणजे अँग्युलर पोझिशन, कोणत्याही पोझिशनला म्हणजे थिटा एवढ्या अँग्युलर पोझिशनवर आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे, कायनेटिक एनर्जी काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. ठीक आहे. वेलॉसिटी काढायची आहे, कायनेटिक एनर्जी काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. चला, तर या पोझिशनला हाईट किती येते आपण आधीच बघितलं पेंड्युलम केसमध्ये. यस, इथं आर घ्यायचा आहे. लेंथ किती आहे दोरीची आर, तर हे काय झालं आर कॉस थिटा. मग ही हाईट किती झाली आर इंटू, बिकॉज आर मायनस आर कॉस थिटा, आर कॉमन घ्या, आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, समजलं. मग या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी येऊन जाते ॲट थिटा पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी किती येते पोटेन्शियल एनर्जी ॲट थिटा इज mgh. एचच्या जागी किती आहे आर इंटू 1 मायनस कॉस थिटा, आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता टोटल एनर्जी तर 30 राहणार आहे. सगळ्यात पहिलं तर तेच लिहायला पाहिजे होतं. कुठेही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टोटल एनर्जी किती राहते 5/2 mrg. आता 5/2 mrg मधून जर आपण कायनेटिक एनर्जी मायनस केलं, सॉरी पोटेन्शियल एनर्जी मायनस केलं तर आन्सर काय येते कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी किती येणार आहे mrg कॉमन 5/2 मायनस 1 3/2 मायनस ऑफ मायनस प्लस 3/2 प्लस कॉस थिटा 3 + 2 कॉस थिटा डिवाइड बाय 2 1/2 बाहेर घ्या mrg 3 + 2 कॉस थिटा. समजलं का. असं येते काय नाही टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी करा असंच येते मस्तपैकी. टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी करा डिनॉमिनेटर न मल्टिप्लाय गेलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी करा काय येऊन जाते कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीमध्ये हाफ दिसलं एम दिसलं बाकीचं उरलेलं v स्क्वेअर आहे काय. तर थिटा या पोझिशनला वेलॉसिटी काय येते v स्क्वेअर इज नथिंग बट rg इंटू 3 + 2 कॉस थिटा. सो v इज स्क्वेअर रूट ऑफ rg इंटू 3 + 2 कॉस थिटा. तुम्ही स्वतः बघा ज्यावेळेस थिटा 0 राहतो त्यावेळेस 3 + 2 किती येते 5. ज्यावेळेस थिटा 90 असतो त्यावेळेस 3rg, ज्यावेळेस 180 असतो त्यावेळेस 3 - 2 1rg. सगळ्या कंडिशन्स फॉलो होतात. आता वॉटर पार्कमधली एक छोटीशी कंडिशन बघूत. वॉटर पार्कमधली छोटीशी कंडिशन म्हणजे एक राईड आहे. त्या राईडची हाईट किती आहे
एच आहे आणि मस्तपैकी राईट आहे. हां तर आपल्याला क्वेश्चन असं विचारतात की राईट डिझाईन करते वेळेस त्या हाईट आणि रेडियसचं रिलेशन काय राहिलं पाहिजे. हाईट आणि रेडियसचं रिलेशन काय असलं पाहिजे जेणेकरून राईड सक्सेसफुल राहावी. राईड सक्सेसफुल राहण्यासाठी हाईट आणि रेडियसमधलं रिलेशन काय राहावं. तर एखाद्या बॉडीची इथं जी पोटॅन्शियल एनर्जी राहते ती पोटॅन्शियल एनर्जी काय राहते mgh. तर त्या माणसाचा ॲक्सिडेंट होऊ नये, त्या माणसानं कंप्लीट एक लूप करावा. ठीक आहे ना, त्या माणसानं कंप्लीट एक लूप कोण इथं आपटणारच आहे तिथे स्लाइड. जुई इथूनच पडू नये. हां जुई पूर्ण कंप्लीट एक लूप करण्यासाठी त्या हाईट आणि रेडियसची रिलेशन विचारतात. तर खाली किती कायनेटिक एनर्जी राहावं लागते, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हीच्या जागी स्क्वेअर रूट ऑफ 5 घ्यायचं. तर खालची कायनेटिक एनर्जी किती येते 5/2mRg. दोघांना इक्वेट करून टाकायचं. पोटॅन्शियल एनर्जी ॲट टॉप इज कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम आणि आन्सर येते H is equal to 5/2R. mgh is equal to 5/2mRg. mg cancel and h is equal to 5/2r. h is equal to 5/2r. ठीक आहे ना. वर्टिकल सिग्मा मशीनमध्ये 2 पॉईंट्स म्हणजे कॉन्केव ब्रिज आणि कॉन्वेक्स ब्रिज. याच्यावर आले तर थिओरिटिकल क्वेश्चन्स येऊ शकतात. तर एक सिंपल क्वेश्चन आपण नेमिंग देऊया पहिलं. ABCDE ABCDE. सपोज एक व्हेकल आहे. ते व्हेकल जर समजा चाललं आहे कॉन्केव ब्रिजवर तर A to B नॉर्मल कॉन्स्टंट राहते. B to C शॉकअप कमी दबतात. C to D शॉकअप जास्त दबतात. D to E परत कॉन्स्टंट. म्हणून while going from B to C normal decreases, while going from C to D normal increases आणि AB आणि D ला नॉर्मल कॉन्स्टंट राहते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस ते व्हेकल बॉटम मोस्ट पोझिशनला राहते त्यावेळेस त्याचा ॲपरंट वेट mg पण येते आणि mv²/r पण येते. सो ॲपरंट वेट इन्क्रीजेस ॲट बॉटम ऑफ कॉन्केव ब्रिज विच इज इक्वल टू mg प्लस mv²/r. जड झाल्यासारखं वाटेल हिंगोली गेट. समजलं ना. आणि जर समजा आपली व्हेकल A to B चालली तर नॉर्मल कॉन्स्टंट, B to C चालली तर कॉन्वेक्स ब्रिजमध्ये वाढते. तर शॉकअप दबतात जास्त, नॉर्मल वाढते. C to D शॉकअप कमी दबतात, नॉर्मल कमी. मग नॉर्मल. यस. आणि टॉप मोस्ट पोझिशनला हलकं हलकं वाटते. कसं वाटते तर B to C नॉर्मल इन्क्रीजेस, C to D नॉर्मल डिक्रीजेस आणि C पॉईंटला खाली राहते mg आणि हुई वरी काय राहते mv²/r. तर ॲपरंट वेट काय येते mg मायनस mv²/r. थोडं हलकं हलकं वाटते. ठीक आहे. दिस इज कॉन्केव. इन्वर्ट कडू म्हणजे कॉन्केव.
ब्रिज. आणि आउटवर्ड कर्ड म्हणजे कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स ब्रिज.